एवढी मराठा आरक्षणाची धगधग सुरू असताना देखील शासन वेळ घ्यायला लागले आणि मराठा समाजाचा अंत बघायला लागलाय। फडणीसनं समजा गावगाव भांडणं लावून त्या लोकात तमाशा करते आणि समजा त्या फडणीसमुळे भांडणं लागली आहे महाराष्ट्रात। मराठ्याची लोक किती मेली त्याला दाद नाही अक्कल नाही, ह्याचं स्वतःच भागावं म्हणते मराठी मेली तर चालेल। एवढे मोठमोठे सरकारी ऑफिसर असतील, शिपाईपासून क्लास 1 पोस्टपर्यंत जे असेल त्या आरक्षणावरच भरती झालेली आहे। बिगर आरक्षणाचं कोणच नाही। मोठमोठे नेते मंडळी, आमदार मंडळी यांच्या घरात ओबीसीचं प्रमाणपत्र आहे। सर्वसामान्य कुटुंबातल्या मराठ्याला तुम्ही का देत नाही? 2005 साली राज्यामध्ये भूगोल विषयात दुसरा क्रमांक आलता माझं डीएड केलं। डीएड केल्यानंतर मला आरक्षण मिळालं नसल्यामुळं मी आज खिसपत पडत आहे, सुशिक्षित बेकार राहिलेला आहे। इथून पुढे गरीब मराठ्याला जर जगायचं असेल तर तो आरक्षणाशिवाय जगू शकणार नाही। इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे। आज विलासनं माझ्या आत्महत्या केली हे केवळ गरिबीचंच कारण आहे, कारण का त्याला या गरिबांची व्यथा कळलेली आहे। 2 वर्षापूर्वी द्राक्षाची बाग लावली, 2 पिकं गेले, साधा फवारणीचा खर्च सुद्धा निघत नाही। कुणबी मग मंत्र्याला कसं दाखलं मिळतं? ह्या गोरगरिबाला काय मिळत नाही, कुणब्याला म्हणजे शेतकऱ्याला काय मिळत नाही, जे आऊत हाणतो त्यांना मिळत नाहीत आणि मंत्र्याला मिळतं दाखलं। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। मी आता पंढरपूर तालुक्यातल्या तारापूर या गावामध्ये उभा आहे। अगदी आज सकाळी पहाटे या गावातला तरुण विलास क्षीरसागर या तरुणानं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यानंतर संपूर्ण गाव त्या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी झालं होतं। प्रशासनाला बोलवलं, ते संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी झाल्या त्या। खरं तर हा मराठा आरक्षणाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्राणांतिक उपोषण आहे, ते जसं तीव्र होत जाईल तसतशी मराठा समाजामधली ही धग, अस्वस्थता ती वाढत चाललेलं चित्र पाहायला मिळतंय। बऱ्याच ठिकाणी एसटी फोडल्याच्या, एसटीची जाळपोळ झाल्याच्या, मंत्र्यांचं, आमदारांची घरं, बंगलं, गाड्या जाळल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रभर त्या ठिकाणी घडताना दिसतात आणि हा खरं तर समाजाचा उद्रेक आहे। सातत्यानं 30-40 दिवसाची मुदत देऊन देखील आरक्षणाच्या संदर्भात जर कुठल्या पद्धतीचा निकाल होत नसेल तर साहजिक ह्या सगळ्या भावना त्या ठिकाणी उद्विग्न होणार आहेत आणि त्याचा कुठेतरी एक बांध मला वाटतं सरकारच्या पातळीला घातला गेला पाहिजे। आज देखील याच पार्श्वभूमीवर या गावातल्या एका तरुणानं आत्महत्या केली आहे। काय नेमकी घटना घडली हे जाणून घेण्यासोबत मराठा आरक्षणाचं हे लोन नेमकं किती मनापर्यंत गेलं आहे, काय खतखततंय, काय अडचण आहे, का एवढा मराठा समाज आक्रमक झाला, या सगळ्या गोष्टी इथल्या गावकऱ्यांशी बोलून आपण जाणून घेणार आहोत। पहिली प्रतिक्रिया पाहिजे की कधी घडली ही घटना आणि काय घडली नेमकी? तुम्ही मगाशी बोलताना सांगत होता की विलास 4-5 दिवस मी त्याला माझ्यासोबत घेऊन झोपलो होतो, तुमच्या डोळ्यात पाणी देखील होतं मगाशी, काय प्रतिक्रिया? त्यांनी उपोषणाचा पहिला दिवसापासून तिनं मला सांगत होता की या मराठ्याच्या आंदोलनासाठी किंवा ह्या आरक्षणासाठी मी माझं बलिदान देणार आहे। तेव्हापासून आम्ही त्याच्यावर पाळतीवर होतो की बाबा आरक्षण मिळेल न मिळेल पण तुझा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे। मगाशी मी भावनिक झालो आणि 4 दिवस त्याला राखण बसत असताना रात्री 12 वाजता त्याला आम्ही इथं जेव खाऊ घातलं, तिथंच स्टेजवर झोपवलं। रात्रीच्या जोडेमारो आंदोलनामध्ये त्याने सहभाग घेतला आणि ते तिरडीचं आम्ही नियोजन केलं होतं। तिरडी झाली आणि तिरडीला अग्नी लावताना त्यानं त्याच्यामध्ये सुद्धा उडी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला लगेच ओढून घेतलं। मित्रा, तो आमच्यासाठी आम्हाला महत्त्वाचा आहे, आरक्षण मिळेल, आम्ही घेऊच, लढाई करून घेऊ, जीव देऊन घ्यायचं नाही, आम्ही त्याला वारंवार सांगत होतो, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही आणि आमच्यासाठी त्यांनी जीव दिला। पहाटे किती वाजता साधारण घटना घडली? पहाटे आम्ही इथून गेल्यापासून त्यांनी 3 वाजता आम्ही सगळी झोपल्यानंतर आम्हाला त्यांना असा अंधारात ठेवून आम्हाला त्यानं आत्महत्या केली। विलास मगाशी सांगत होता की तो मूळचा इथला नव्हता, इथं आला आणि तारापूरकरांसोबत त्याची अशी नाळ जोडली की तो तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबातला झाला, काय किस्सा आहे? त्यानं पहिल्यांदा एक सर्कस आमच्या गावामध्ये आला होता, त्या सर्कशीमध्ये त्याच्या उदरनिर्वाहासाठी ते इथं आला होता। आल्यानंतर त्यानं त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला तारापुराचं त्यानं लोकांचं प्रेम बघितलं, त्यानं माया बघितली, आम्ही त्याला माया लावली, अगदी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला। सगळ्या तारापूरचा तो विलास अगदी जीवाभावाचा झाला आणि तेव्हापासून जे ते इथं राहिला त्याला आमचे शेळके कुटुंब आहेत, संतोष शेळके आणि विजय शेळके या कुटुंबानं त्याला 5-10 वर्ष अगदी त्याच्या पोटच्या मुलासारखं प्रेम देऊन घासातला घास देऊन जे ते खात होते ते त्याला देत होते। परंतु तो अपंग असल्यामुळे त्याला काम पेम काय सगळं गाव त्याला काम सांगत नव्हतं, परंतु हाती पडल त्या चौकात सगळ्यांचं काम ऐकत होता। इतका जीवाभावाचा आमचा माणूस आम्हाला सोडून आज आरक्षणाच्या ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळं
हा आमचा माणूस, आमचा जीवाभावाचा माणूस या नालायक सरकारच्या मुळं आमचं या माणूस बलिदान दिलं, आमच्यातून निघून गेला. निषेध करतो. प्रदीपराव, हे आंदोलनाचं लोन आता पूर्ण महाराष्ट्रभर झालं आहे. म्हणजे पहिल्याही आंदोलनामध्ये आपले 50-55 मला वाटतं 58 मराठा मोर्चे निघाले. त्यावेळेला देखील धग होती, परंतु ती इतक्या टोकापर्यंत नव्हती. आणि पहिल्यांदा कुणीतरी मराठा आरक्षणाचं नेतृत्व अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस करतोय. हा माणूस शेवटच्या टोकापर्यंत कुठेही मॅनेज होणार नाही हा विश्वास समाजाला आल्यानंतर ज्या टप्प्यावर हे आरक्षण घेऊन पोहोचले ते निश्चितपणानं वेगळ्या उंचीचं आहे. परंतु हे सगळं होत असताना जसजशी तिकडे जरांगे पाटलांची तब्येत अधिक खोल चालली आहे, अस्वस्थ होत चालली आहे, तसतसा मराठा समाज आणखी तीव्र होत चालला आहे. काय वाटतं हे एकूण आरक्षणाच्या ह्या संपूर्ण घटनाक्रमाकडे कसं बघताय? संपूर्ण घटनाक्रमाकडे बघायचं झालं तर शासन काय करायला आहे, एवढी मराठा आरक्षणाची दगदग सुरू असताना देखील शासन वेळ घ्यायला लागलं आहे आणि मराठा समाजाचा अंत बघायला लागला आहे. आणि आतापर्यंत शासनाने जेवढे निर्णय घेतले तो प्रत्येक निर्णय कोर्टात चिंडू टाकलेला आहे आणि शासन भूल थप्पा करत आहे. लोकांना, मराठी समाज बांधवांना, सगळ्या मराठा बांधवांना वेटेज धरत आहे, चुकीच्या पद्धतीनं आरक्षण दिल्याचा बिगुलबोवा करत आहे आणि शेवटी गुणरत्ने सदावर्तेसारखा एखादा माणूस येऊन तो आरक्षण खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. तर ते आरक्षण, तो मागं जो इतिहास घडला आहे सरकारकडून आरक्षणाच्या बाबतीत जो पाठीमागं घडला आहे तो त्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही. त्यासाठी सर्व सकल समाज मराठा बांधव हा ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाजाचं संपूर्ण महाराष्ट्रातलं आंदोलन थांबणार नाही. खरं तर आत्महत्या हा ह्याच्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. तिथं काय बांधवांना आव्हान करणार? आम्ही मगाशी सांगितलं आणि आपल्या मराठा मोर्चाचे सर्वेसर्वा, ह्या आरक्षणाचे आजचे सर्वेसर्वा मनोज जरांगे पाटील हे आपणाला सातत्यानं सांगत आलेत की कुठल्याही पद्धतीनं हिंसक वळण करू नका, कुठल्याही पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आत्महत्या करू नका, आपला अनमोल जीव गमवू नका असं सांगत असतानासुद्धा आज विलास त्याला अपवाद ठरला. आणि ह्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो तमाम सर्व समाज बांधवांना की तुम्ही इथून पुढच्या काळात आत्महत्या न करता आपलं बलिदान योग्य पद्धतीनं, आपलं आयुष्य योग्य पद्धतीनं सर्व समाज बांधवासाठी खर्च करावं एवढीच विनंती. बरीच इथं आसपास माझ्या बरीच बांधव आहेत. खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे, ती धग आहे. कारण त्याचा बळी बी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा तरुण मग कधी नोकरीच्या माध्यमातून, कधी शिक्षणाच्या माध्यमातून ठरला आहे. एक मराठा समाजातला तरुण म्हणून काय प्रतिक्रिया? मराठा समाजातला तरुण म्हणून माझी अशी प्रतिक्रिया आहे की बाबा तरुणांनो, रडू नका, लढायला शिका. असं आत्महत्या करून इतकं टोकाचं पाऊल घेऊन काय होणार नाही. या सरकारला आपण किती जरी आत्महत्या केल्या, काय केलं तर जाग येणार नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरायची वेळ आली तर जरांगे पाटलाच्या आदेशानं ते पण करू, पण तुम्ही आपलं स्वतःचं बलिदान आणि आत्महत्या करून काही या सरकारला काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपण आत्महत्या न करता अगदी शांततेच्या लोकशाही मार्गाने जाऊन आपण या ठिकाणी आरक्षण मिळवायचं आहे. काय प्रतिक्रिया? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर होत चालला आहे आणि त्याचं गांभीर्य या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरकारला राहिलेलं नाही. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम करतायत, कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय देणं आहे आणि त्याच्यामुळं मराठा समाजाच्या भावना अगदी तीव्र झालेल्या आहेत. आपण गेले 2-3 दिवस टी व्हीच्या माध्यमातून पाहतोय, बीडसारख्या शहरामध्ये जाळपोळ होते. हे सगळं, ह्या सर्व घटनेला जबाबदार ही खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोक आहेत. खरं तर ठोस निर्णय झाला नाही. आज जो विलास आमचा गेला तो खरं तर दिव्यांग बांधव आहे. त्यात मी सुद्धा दिव्यांग बांधव आहे. आमच्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीने मी त्याला प्रथमतः सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो आहे. आणि इथून पुढं मी माझ्या दिव्यांग बांधवासाठी सर्व मराठा बांधवांना विनंती करणार आहे, आपण या ठिकाणी शूर मराठ्यांचे, शिवरायांचे मावळे आहोत. आपण असं मरायचं नाही तर लढायचं, अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश देतो. आणि परत एकदा सरकारला विनंती करतो की आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून ताबडतोब मराठ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात. ह्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या आत्महत्येला गृहमंत्री, मुख्यमंत्री जबाबदार. त्यांच्यावर हा सदोष मनुष्यवधाचा, जेवढ्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या सगळ्यांचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावर झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. इकडे बरेच बांधव आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया. विलासला ज्या तरुणानं आज आत्महत्या केली त्यांचा सांभाळ केला आहे, कसा होता विलास आणि काय आहे नेमकं? विलास हा गेल्या 10-12 वर्षापूर्वी ते सर्कस आलता. त्या सर्कसमध्ये तो लहान होता. लहान असताना तो इथं आला, त्याच्यावरती काहीतरी काम करण्याची पाळी आली, पण त्याला इथल्या गावातले सगळे आमचं
सगळ्यांची आवडली. तो इथंच स्थायिक झाला. तो लहान असल्यामुळं, अपंग असल्यामुळं मी त्याच्यावर लक्ष दिलं आणि तो आमच्या लहान मुलासारखं आमच्या घरी वरून आमच्या लेकरात तिकडं वावरत होता. 7-8 वर्ष गेले, 10-12 वर्ष झालं ते आमच्यातच होता आणि सगळ्या गावाचा लाडका झाला. कोणी काम सांगेल त्याचं नाही म्हणायचं नाही, काय नाही, सगळीकडे ते करत होता. आणि मराठ्यासाठी, इतर समाजासाठी कुठल्या आमच्या गावातली यात्रा असू त्याच्यात सहभाग त्याचा होता सगळ्या तरुण. आणि आंदोलन जसं मराठ्याचं चालू झालं तसं आंदोलनात त्याचा सहभाग होता. आणि तो सारखा परवा दिवशी मला म्हणला, मामा मी मराठ्यासाठी काहीतरी करणार आहे. मी जरी वेगळा असलो, वेगळ्या जातीचा असलो तरी मराठ्यासाठी मला काहीतरी करून जायचं आहे. त्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं. आम्ही त्याला म्हणून तसलं काही करू नको. त्यानं शेवटी टोकाचं पाऊल उचललं सगळ्यांनी सांगून. याच्याबद्दल सरकारचं आम्ही सरकारवर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हां. आणि त्याला काय मराठा आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे? जेवढे मोठमोठे सरकारी ऑफिसर असतील, शिपाईपासून क्लास 1 पोस्टपर्यंत असेल, त्या आरक्षणावरच भरती झालेली आहे. बिगर आरक्षणाचं कोणच नाही. मग मराठ्यालाच तुम्ही आरक्षण का देत नाही? आज पाहायला गेलं तर मोठमोठे नेते मंडळी, आमदार मंडळी यांच्या घरात ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 6-7 लोक आहेत आणि सर्व ते गबरगंड संपत्ती नाहीत. 2 ते 3 आमदारांकडे आज ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या मराठ्याला तुम्ही का देत नाही? हा आमचा एक बांधव आज विलास क्षीरसागरसारखा तारापूरमधला तो बळी गेला ना. मागच्या 5-6 दिवसाखाली जर शासनानं हा निर्णय घेतला असता तर आज आमचा बांधव गेला नसता. एक मोठी घटना आहे आमच्यासाठी. तर माझी एक विनंती आहे, इथून पुढच्या काळामध्ये शासनानं लवकरात लवकर पाऊल उचलावं आणि मराठ्यांना आरक्षण देऊन हे होणाऱ्या इथनं पुढच्या घटनेला ही थांबव्या अशी एक सरकारला विनंती आहे. मग अशी आक्रमक झाला होता तुम्ही, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आमची प्रतिक्रिया काय, त्या इलासला इथं ठेवलं. सकाळी 6 वाजल्यानंतर मिळालेला, आता 12 वाजल्या, अधिकारी आलं नव्हतं म्हणून त्यांच्यावर मी कवळलो होतो. इरीवारी मेल्यानंतर कलेक्टर येतो, SP येतो, DIG येतो, तहसीलदार प्रांतसाहेब येतो आणि आताच्या वेळेस का आलं नाही तारापूरला, ह्याच्यासाठी आम्ही आरक्षणासाठी त्याला आम्ही ही की बोललो. आणि दुसरी गोष्ट, हे नालायक फडणीसनं समजा गावगाव भांडणं लावून ह्या लोकात तमाशा करते आणि समजा त्या फडणीसमुळं भांडणं लागली आहे महाराष्ट्रात. हा वैताग, त्यांनी समजाची भांडणं लावले. मराठ्याची लोक किती मेली त्याला दाद नाही, अक्कल नाही. ह्याचं स्वतःच भागावं म्हणते, मराठी मेली तर चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते बोलत नाही म्हणून ही चाललंय समज. मग नेत्यांनी कुठे दिलं आरक्षण आपल्याला? आरक्षण दिलं नाही म्हणूनच हे आरक्षणसाठी अधिकाऱ्यावर, त्या उपोषणाला बसणाऱ्यावर काठी चार्ज, मारामारी हीच लावते तमाशा. ह्या कलंग लावते आणि सर्व गोष्टींना बकरा म्हणजे हीच आहे. बाबांची प्रतिक्रिया, काय प्रतिक्रिया? खरं तर ह्या झालेल्या घटनेचा मी महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. मला या सरकारला एकच सवाल आहे, किती दिवस आमच्या समाजाची अशी आत्महत्या करायची तुम्ही बघताय? सरकारनं तात्काळ मराठा समाजाला कुणबीपत्र देऊन आरक्षण द्यावं ही मी विनंती करतोय. काय वाटतंय, आरक्षण शहर आहे का तुम्ही? हां, माझं DED झालं आहे. आज 36 वर्ष DED, माझं 15 वर्ष DED होऊन मी आज केवळ आरक्षणासाठी राहिलेलो आहे. मी 2005 साली राज्यामध्ये भूगोल विषयात 2रा क्रमांक आलता माझं DED केलं. DED केल्यानंतर मला आरक्षण मिळालं नसल्यामुळं मी आज खिसपत पडत आहे. सुशिक्षित बेकार राहिलेलं आहे. आता सध्या मराठी समाजाला आरक्षण मिळवणं म्हणजे हे त्याचं जीवन झालेलं आहे. इथून पुढं गरीब मराठ्याला जर जगायचं असेल तर तो आरक्षणाशिवाय जगू शकणार नाही. इतकी वाईट परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे. आज मला शिक्षण होऊन माझी शिक्षणात कित्येक वर्षे गेली. आज शिक्षण नोकरी लागलं नसल्यामुळं दुधाचा व्यवसाय करतोय. आज दुधाची काय अवस्था आहे, ह्याच्यातून मी कसं जगायचं? माझ्या मागं 2 मुली आहेत, त्या 2 मुलींचं कसं शिक्षण होणार? त्यांची लग्न कशी होणार? मी कसा सुधारणार? आणि या वेळेच्या गुंतून जर पडलो मी तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आजी विलासनं माझ्या आत्महत्या केली हे केवळ गरिबीचंच कारण आहे. कारण का त्याला या गरिबांची व्यथा कळलेली आहे. त्यामुळं सरकारनं या विलासचं बलिदान व्यर्थ घालवू देणार नाही. आमच्या तारापुरामध्ये आज यानं बलिदान देऊन या आरक्षणावर त्यानं त्याचं काम हुतात्म बलिदान दिलेलं आहे. ते आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. या गेंड्याच्या कातडीच्या सरकाराला वटणीवर आणल्याशिवाय आणि आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
खरं तर किती साली झालता महाराष्ट्रात आलता दुसरा? 2005ला मी आलतो. साधारण आता 15 आणि 18 वर्ष 18 वर्ष झाली. कॅमेरामन थोडं मागे जावा. हे मुद्दाम काय विचार सांगतो, हे माणसाला एकदा खालीवर दाखवा. माझी परिस्थिती या बघा आता माणसाची सध्या बघा काय आहे. परिस्थिती. ते चप्पल बघा 2005 साली, म्हणजे त्यावेळेला शिक्षण एवढं बी काही भंगार झालं नव्हतं. ह्या 2005 साली राज्यात दुसरा आलेला माणूस आज जनावरांचा व्यवसाय करतो. ह्याला कारण सांगतोय DED BED झालं आणि आरक्षण मिळालं नाही. ही परिस्थिती आहे. शेतकरी आता संघटने सध्या शासनाची जी टेट परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला 96 मार्क पाडलेत. 20 मार्कवाला मोरगा आता सध्या भरतीमध्ये लागतोय. अजून तरी शासन भरती पूर्ण करत नाही. रेंगाळं ठेवलंय. शिक्षण मंत्र्याला माझं एवढंच सांगणं आहे, अजून विनंती करू नका. माझ्यावर सुद्धा आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अजून किती काळ आमचा अंत तुम्ही बघणार आहात? एक मराठा, एक मराठा. मित्र, आत्महत्या हा कधीच कुठला पर्याय होऊ शकत नाही. शेतकरी संघटनेचा एक बिल्ला असलेला माणूस मला ठिकाणी दिसतोय. आणि खरं तर प्रश्न हा आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतीपाठीशी असलेला समाज आहे मराठा समाज. आणि मुळात आपण दाखलाच मागतोय कुणबी तो ह्याच पटलावर मागतोय की आम्ही शेतकरी समाज आहे आणि मराठा म्हणजे कुणबी म्हणजे मराठा, आम्हाला त्या पटलावर आरक्षण मिळालं पाहिजे. शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आवर्जून शेतीचा प्रश्न विचारतोय की मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्ग बी शेतीमध्ये आल्यानंतरच्या काळामध्ये मुळी आपण शेती करत आलो. त्यामध्ये शेतीचं तुकडीकरण झालं. ज्या शेतीमधले आपल्याला जागीरदार वतनदार समजले जात होतो तो आपण अल्पभूधारक झालो. आणि मग एका बाजूला उत्पादनाचा खर्च, दुसऱ्या बाजूला भाव नसणं, ह्या सगळ्यामुळे शेती पर्यायांना अडचणीत आली. आणि आज मराठा समाजाला अस्वस्थ वाटायला लागले. एक शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून त्यावर काय प्रतिक्रिया? काय जे उत्पादन खर्च आहे त्या पदानं मार्केटमध्ये मिळतच नाही ना. काय साधारण 2 वर्षापूर्वी द्राक्षाची बाग लावली, 2 पिकं गेली, साधा फवारणीचा खर्च सुद्धा निघत नाही. इतकी वाईट अवस्था आहे. मग मजुराचं सोडा, बाकी सगळ्या गोष्टी सोडा, अशी कंडिशन आहे शेतीची. आणि तुम्ही जे म्हणता का कुणबी मग मंत्र्यांना कसं दाखलं मिळतं? ह्या गोरगरिबाला काय मिळत नाही? त्या कुणब्याला म्हणजे शेतकऱ्याला काय मिळत नाही? जे आहोत हाणतो त्यांना मिळत नाहीत आणि मंत्र्याला मिळतात दाखलं. आज बबन दादाला आहे, सगळ्या मुख्यमंत्र्याला आहे, सगळ्यांना दाखलं कुणबीचं. काय मिळतं त्यांना दाखलं? हे काय मराठी नाहीत? हा मुद्दा आहे. काय होईल वाटतं पुढे आता आरक्षणाचं? काय हो ना, आम्ही जी सगळी जी माणसं आहे ते आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. आणि ह्या पद्धतीनं नाही झाले तर सगळीजण अख्खा मराठा समाज मुंबईत जाऊन थांबणार प्रत्येक गोष्टीत. या पद्धतीच्या प्रतिक्रिया करतं या गावातून येत आहेत. विलास क्षीरसागर नावाच्या तरुण पोरानं आज पहाटेच्या वेळी गावामध्ये आत्महत्या केली आणि अख्खं गाव एकवटलं. तालुका प्रशासन आलं, बरेच अधिकारी इथं आले. आणि खरं तर ही जी खदखद आहे, मी म्हणालो तसं पलीकडे जसं आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणखी तीव्र होत जाईल किंवा ते जसं वाढत जाईल, त्यांची परिस्थिती अस्वस्थ होत जाईल, परिस्थिती खालावत जाईल, तसा मराठा समाज पेटून उठणार आहे, आक्रमक होणार आहे. याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. हळूहळू थोड्याशा घटना दिसायला लागल्या, त्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. पण त्यावर जर नाही कंट्रोल आणला, कारण अगदी माझ्या रानामध्ये शेतामध्ये काम करणाऱ्या महिलेपासून ते एखाद्याच्या शेतामध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या माणसापर्यंत ही आरक्षणाची धग आहे. आणि कुठेतरी ह्या आरक्षणामुळं माझी संधी गेली आहे, या आरक्षणामुळं माझं नुकसान झालं, या आरक्षणामुळं माझा शिक्षणासाठी मोठा खर्च होतोय, या आरक्षणामुळं माझ्यामध्ये गुणवत्ता असून मला नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीची अस्वस्थता दिसते आणि त्याचा परिपाक म्हणून त्या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीनं कॅन्डल मोर्चा असतील, सरकारचा जोडमारो यात्रा असेल किंवा प्रत्येकजण आपापल्याला सुचल तसं त्या गावामध्ये हे मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भातला कार्यक्रम सुरू आहे. खरं तर पहिल्यांदा इतक्या लेवलला आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन चालू आहे. ह्याची जर दखल शासनानं नाही घेतली आणि त्यामध्ये जितका उशीर होईल तितकं नुकसान शासनाचं पण आणि लोकांचं पण होणार आहे. त्यामुळं जितक्या लवकर याच्यावर मार्ग निघेल, तोडगा निघेल आणि जरांगे पाटलांचं आंदोलन थांबेल, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेतली जाईल. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं आणि ह्या सर्वांच्या वतीनं मनोजदादांना विनंती करतोय की आरक्षणाचे मार्ग अनेक पद्धतीचे आहेत, अनेक पद्धतीनं आरक्षण करता येईल. पण जी भावना लोकांमधनं येते की पुन्हा एकदा इतिहास घडू नये आणि आमचा गड आला पण सिंह गेला हे होऊ नये किंवा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही जी भावना समाजाकडून बोलवली जाते, त्या भावनेचाही खरं तर आदर मनोजदादा तुम्ही केला पाहिजे. आणि हे आंदोलन चालू ठेवूया, हे उपोषण चालू ठेवूया, पण ते प्राणांतिक न करता वेगळ्या पद्धतीनं केलं तर मला वाटतं तुम्ही असण्यासहित ह्या समाजाला आरक्षण घेण्याचा आनंद त्या ठिकाणी निश्चितपणानं असणार आहे. ही विनंती आमच्याही वतीनं करूया. आणि आज या गावामध्ये ज्या आत्महत्या केली तरुणानं, त्या क्षीरसागरला आपण आपल्या वतीनं त्या ठिकाणी श्रद्धांजली देऊन थांबूया. कॅमेरामॅन मुकेशसह मी अविनाश, तारापूर.